नमस्कार. लोकमान्य DNA मध्ये आपलं स्वागत. आज आपण पाहणार आहोत 11 मे 2021च्या चालू घडामोडी. यामध्ये आपण लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकमत, द हिंदू आणि PIBवर ज्या ज्या न्यूज होत्या महत्त्वाच्या त्या पाहणार आहोत. यामध्ये आपण डेली न्यूज अनालिसिस करत असतो. पहिली न्यूज आहे 31 मे महाराष्ट्रात कठोर निर्बंध असणार आहेत. टास्क फोर्सनं सूचना दिलेल्या आहेत. सरकारनं जो टास्क फोर्स नेमलेला आहे यामध्ये वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ जे अधिकारी आहेत त्यांनी सांगितले की आपल्याला जे कठोर निर्बंध आपण लादलेले आहेत टाळेबंदीसाठी ते तसेच ठेवावे लागतील. जरी रुग्णसंख्या जरी सध्या कमी होत असेल, पहिली 60 ते 70 हजार दिवसाला रुग्ण कोरोनाचे बाधित सापडत होते, आता 45 ते 60 हजारापर्यंत कमीपर्यंत होत आले असेल तरीही आपल्याला लॉकडाऊन शिथिल करून चालणार नाही, कारण ही सर्व केलेली मेहनत वाया जाईल असं त्या टास्क फोर्सनं सांगितल्यामुळं आता जे महाराष्ट्रामध्ये निर्बंध आहेत ते आणखी तसेच 31 मे राहणार आहेत. सध्या 11 जिल्ह्यामध्ये संपूर्ण लॉकडाऊन आहे. यामध्ये नाशिक, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, लातूर, सोलापूर, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. आणखी काही जिल्हे लॉकडाऊनच्या तयारीमध्ये आहेत. कोल्हापूर असेल, अकोला असेल. सध्या लॉकडाऊनमुळेच महाराष्ट्रामध्ये जी रुग्णांची संख्या आहे ती कमी होताना दिसत आहे आपल्याला. आत्ताचा लॉकडाऊन जो आपण टाळेबंदी महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ती 15 मे रोजी संपत असली तरी काही जिल्ह्यांनी 15 मेच्या पुढं अगदी 22-23 मेपर्यंतही लॉकडाऊन काही जिल्ह्यामध्ये लागू आहे. असंच आपण 31 मेपर्यंत जर लॉकडाऊन ठेवला किंवा टाळेबंदी आपली असेल तरी आपल्याला रुग्णसंख्येमध्ये घट दिसून येईल. यामुळं महाराष्ट्रामध्ये आता 31 मेपर्यंत कठोर निर्बंध करण्याची सूचनाच टास्क फोर्सनं दिलेली आहे. दुसरी न्यूज आहे लसीकरणात सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करू नये असं केंद्राने शपथपत्र दिलेलं आहे. केंद्रानं कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये देशात निर्माण झालेली जी परिस्थिती आहे या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली होती. ऑक्सिजन तसेच इतर महत्त्वाच्या औषधाच्या पुरवठ्यामध्ये हस्तक्षेप केला होता. मात्र न्यायालयानं लसीकरणामध्ये हस्तक्षेप करू नये असं कोर्टाने शपथपत्र दिलेलं आहे. कारण जर केंद्राला काही न्यायालयाने सूचना दिल्या तर लसीकरणाचं जे आता आपण तज्ज्ञांच्या गटानं जे सुरू आहे, आपण पहिल्यांदा 60 वर्षापर्यंतच्या होतं, आता 45 नंतर 18 वर्षाच्या वर जे आहेत त्यांना दिलं जातं आहे. तर यामध्ये गोंधळ उडण्याचा प्रकार घडून येऊ शकतो. यामुळं केंद्रानं स्पष्ट केले की काही तांत्रिक अडचणीमुळे जरी हे लसीकरण वेगानं होत नसले तरी तुम्ही जास्त प्रमाणात हस्तक्षेप करू नका, कारण यामध्ये काही कमिटी असतील, काही नीती आयोगाचे सदस्य असतील, यांनी जे वेळापत्रक ठरवले यामध्ये हस्तक्षेप जर झाला तर रुटीन बिघडू शकतं. त्यामुळं कोर्टाला सांगितले की तुम्ही हस्तक्षेप करू नका. याच संदर्भात त्यांनी शपथपत्रही दिले. त्यांनी सांगितले की समान दरामध्ये आम्ही लसी विकण्यास सांगितलेलं आहे. केंद्रानं मोठ्या प्रमाणात ज्या लसींचे आगाऊ रक्कम देऊन आपण मागणी केली होती त्या उपलब्ध व्हायला काही कालावधी लागेल असं कंपन्यांनी सांगितलं आहे. तसेच खाजगी रुग्णांनाही पैसे देऊन लसीकरणाचा पर्याय आपण दिलेला आहे. खाजगी क्षेत्रातून जर 25% लसीकरण झालं तर गती वाढून सरकारी यंत्रणेचा त्रास किंवा जो ताण आहे तोही कमी होणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे. तिसरी बातमी आहे महाराष्ट्रात म्युकरमायकोसिस रुग्णावर मोफत उपचार होणार आहेत. महाराष्ट्रातील जी महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे त्याच्या अंतर्गत आता म्युकरमायकोसिसवर उपचार होणार आहेत. काल आपण डिटेलमध्ये पाहिलं बुरशीजन्य हा रोग आहे. काय होतं कोविडनंतर पोस्ट कोविड सिम्पटम्स जे असतात त्यामध्ये म्युकरमायकोसिस हा एक आहे. त्यामध्ये बुरशीचं जे आहे ती बुरशी म्हणजेच फंगल इन्फेक्शन आपल्या सायनस, डोळे असतील, मेंदूपर्यंतही पोचू शकतो आणि याच्यात रुग्णही दगावण्याची शक्यता असते. यामुळं याचे उपचार महाग आहेत. यामुळं आपले जे आरोग्यमंत्री आहेत, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की या म्युकरमायकोसिस या रुग्णावर आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या मार्फत उपचार केले जातील. आता ही योजनेचा उद्देश काय आहे तर राज्यातील जनतेला गंभीर आजारावरील उपचारासाठी पूर्णपणे निशुल्क गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ विशेषतः सेवांतर्गत पॅकेजमध्ये अंगीकृत रुग्णालयातून उपलब्ध करून देता येतो. सध्या यामध्ये 1000 रुग्णालयांचा समावेश आहे. यामध्ये जर तुम्ही उपचार घेतला म्युकरमायकोसिस तर तुमचं फ्री ट्रीटमेंट होणार आहे. सध्या राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एकत्रितपणे राबवली जाते. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्याला प्रति कुटुंब वर्षाला 1.5 लाख रुपये पर्यंत विमा मिळतो, तर मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी 2.5 लाख रुपये ही मर्यादा आहे. आणि यामध्येच आता म्युकरमायकोसिसला सुद्धा ॲड केलेलं आहे. यानंतरची बातमी आहे हेमंत बिस्वा यांनी आसामचं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते 15वे मुख्यमंत्री असणार आहेत. त्यांच्याबद्दल पाहायचं म्हणलं तर सरकारी लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली, गुवाहाटी कॉलेजमधून त्यांनी PhD केली आणि याच नंतर परत त्यांनी 5 वर्ष प्रॅक्टिससुद्धा केलं वकिलीचं. नंतर काँग्रेसतर्फे राजकारणात आलं
आमदार होते. यानंतर परत भाजपमध्ये प्रवेश केला त्यांनी आणि भाजपमधून ते आसामच्या जलकुमारी विधानसभेतून 3 वेळा प्रतिनिधित्व सुद्धा केलेलं आहे. असे हेमंत बिस्व शर्मा आता आसामचे 15वे मुख्यमंत्री असतील. आसामचा नकाशा पाहून घ्या. आडवा वाय आहे, लक्षात असू द्या आसामचा नकाशा. अलेक्झांडर ज्वेरेन दुसऱ्यांदा माद्रिद ओपनचा मानकरी ठरलेला आहे. अंतिम लढतीत त्यानं बेरेटिनीवर मात केली. जर्मनीचा हा ज्वेरेन आहे, त्याने हे जेतेपद पटकवलं आहे. त्याच्याबद्दल आता आपण थोडं दृष्टिक्षेप पाहूया. ज्वेरेनने माद्रिद ओपन स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकली. यापूर्वी ज्वेरेनने 2018मध्ये माद्रिद ओपन स्पर्धा जिंकली होती. ATP मास्टर्स 1000 स्पर्धेतील ज्वेरेनचे हे 4थे विजेतेपद आहे. यापूर्वी इटालियन ओपन मास्टर्स 2017, कॅनेडियन ओपन मास्टर्स 2017 आणि माद्रिद ओपन मास्टर्स 2018 अशा त्यानं स्पर्धा जिंकल्या होत्या. हे लक्षात असू द्या. ज्वेरेनबद्दल प्रश्न याचं महत्त्वाचं आहे कारण त्यानं दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली. आता आंतरराष्ट्रीय जगतातल्या घडामोडी पाहू. जेरुसलेममध्ये संघर्ष झालेला आहे. जे इस्रायलच्या बाजूला आहे पॅलेस्टाईन आणि इस्रायल यामध्ये नेहमी संघर्ष होत आहे. पॅलेस्टाईन काय मुस्लिम बहुल राष्ट्र आहे, इस्रायल काय ज्यू राष्ट्र आहे. यामध्ये जेरुसलेम जी आहे त्यामध्ये पॅलेस्टाईन मुस्लिम आणि इस्रायल ज्यू यांच्यामध्ये संघर्ष दिसून येतो आहे. साधारण हा संघर्ष आपण पाहतो की ज्यावेळेस यामध्ये इस्रायलची निर्मिती झाली तेव्हापासूनच पॅलेस्टाईनचा इस्रायलबद्दल युद्धजन्य भूमिका दिसून येते. आणि त्यामध्ये गाझा स्ट्रीप असेल, वेस्ट बँक असेल, इथं सतत आपल्याला हमास ही संघटना आहे पॅलेस्टाईनची मुस्लिमांची, तिच्याकडून इस्रायलवर हल्ले केले जातात. आता कारण काय झालं तर रमजानचा महिना सुरू असताना पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात आली आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायलवर टीका केली. संघर्षाचं कारण असं आहे की इस्रायल आणि अरब यांच्यातील 1967च्या युद्धामध्ये इस्रायलने पश्चिम किनारपट्टी म्हणजेच वेस्ट बँक आणि गाझा पट्टी यामध्ये जेरुसलेमचा पूर्व भागावर सुद्धा त्यांनी ताबा मिळवला होता. या विजयाच्या वर्षपूर्तीनिमित्त ज्यू नागरिक या भागात सोमवारी संचलन करणार होते. पण रमजानचा महिना सुरू असताना जेरुसलेम दिनाच्या संचलनाला परवानगी दिल्यामुळे इथं तणाव वाढला आणि त्यामध्येच मग हे संघर्ष दिसून आला आपल्याला. आता यातून पुढं काय झालं, गाझा पट्टीतून इस्रायलवर रॉकेट हल्ले झाले तर इस्रायली हवाई दलाने हमासच्या तळावर हल्ले केले. लक्षात असू द्या गाझा स्ट्रीप आणि आपण काय सांगितलं वेस्ट बँक हे दोन सध्या कोणाकडे आहेत, पॅलेस्टाईनकडे आहेत. तर इस्रायलनं बाकी सगळीकडे ताबा मिळवला आहे. इस्रायलची राजधानी जेरुसलेम लक्षात असू द्या. इस्रायलचे शेजारचे देशसुद्धा लक्षात ठेवा, इजिप्त, जॉर्डन असेल, सिरिया असेल, लेबनॉन असेल. गोलन हाईट कुणाच्या ताब्यात आहेत सध्या, सिरियाच्या ताब्यात आहेत, हे पण लक्षात असू द्या. शेजारी कोणता समुद्र आहे तर भूमध्य समुद्र, मेडिटेरियन सी. UPSCचा फेवरेट हा भाग आहे, त्यामुळे व्यवस्थित बघून जावा. प्रश्न 100% येतात आणि तुम्ही मॅप पाहूनच प्रश्न याचे सोडवू शकता. इस्रायल कुठं आहे, पॅलेस्टाईन कुठं आहे, सिरिया, जॉर्डन, लेबनॉन, इजिप्त हे 5-6 देशाबद्दल सतत प्रश्न आलेला आहे. कोणत्या देशाची भूमध्य समुद्राला बॉर्डर आहे असं पण विचारलं होतं UPSCनं. त्यामुळे यामध्ये सिरिया, जॉर्डन नाही बरं का, इजिप्तची बॉर्डर आहे, लेबनॉनची बॉर्डर आहे, पॅलेस्टाईनची बॉर्डर आहे. त्यामुळं तुम्हाला बघावं लागेल. इस्रायलची सुद्धा बॉर्डर आहे. यानंतर गाझा स्ट्रीप कुणाच्या ताब्यात आहे, वेस्ट बँक कुणाच्या ताब्यात आहे, डेड सीला कुणाकुणाची बॉर्डर आहे, डेड सीमध्येच आहे बघा इस्रायल आणि जॉर्डनची बॉर्डर आहे. पॅलेस्टाईनचा सुद्धा वेस्ट बँक आहे, तिथं पॅलेस्टाईन हे देश आहे त्यामुळे तो पण त्याच्या बॉर्डरला, हे लक्षात असू द्या. यानंतर ची न्यूज आहे, INS त्रिकंडद्वारे कतारचा 40 टन वायू भारतात आता आलेला आहे. नौदलानं समुद्र सेतू 2 ही मोहीम राबवली होती. पंतप्रधानांनी आवाहन केलं होतं की सैन्याने आता कोरोना काळात जनतेसाठी काहीतरी मदत केली पाहिजे. यातूनच मग नौदलाची जी आहे कोणती INS त्रिकंड ही याद्वारे आपण कतारहून प्राणवायू ऑक्सिजन आणलेला आहे 40 टन. या अंतर्गत द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन घेऊन ही युद्धनौका मुंबईत दाखल झाली. या अगोदरसुद्धा आणलेलं आहे. 2 महिन्यात 600 टन आपण प्राणवायू आणणार आहे. फ्रान्सकडून ऑक्सिजन सॉलिडिटरी ब्रिज या मोहिमेअंतर्गत आपल्याला ही मदत होते आणि आपण कतारवरून ऑक्सिजन आणतोय. आता तो ऑक्सिजन मुंबईमध्ये आला. हे खाली बातमी आहे बघा. समुद्र सेतू 2 मोहिमेअंतर्गत आखाती देशातून 40 टन द्रवरूप ऑक्सिजन घेऊन मुंबईत दाखल झालेली INS त्रिखंड. त्रिखंड इथं नाव दिसते बघा चित्रात, त्यामुळे INS त्रिखंड लक्षात असू द्या. कुणाची मदत आहे, फ्रान्सकडून. कुठून आणला, कतारवरून. यानंतर जेव्हा बातमी आहे, शिल्पकार रघुनाथ मोहपात्रा यांचं वय 78 होतं, निधन झालेलं आहे. हे राज्यसभेचे खासदार होते. पुरस्कार त्यांना भेटलेले आहेत, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, तिन्ही पद्म पुरस्काराचे मानकरी आहेत. ओडिशा राज्यातील पुरी जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. आपल्या लक्षात आलं असेल, ओडिशा म्हणले की कोणतं,
सूर्यमंदिर असेल, आणखी काय काय मंदिर आहेत ते लक्षात असू द्या. कोणती शैली आहे हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ओडिशा राज्यातील पुरी जिल्ह्यात जन्म. प्रसिद्ध शिल्पा संस्थेच्या सेंट्रल हॉलमध्ये सूर्यदेवाचे 6 फुटी शिल्प आहे. पॅरिस येथील बुद्ध मंदिरात लाकडापासून बनवलेल्या बुद्धाच्या शिल्पाचा समावेश आहे. असे यांचं काम महत्त्वाचं पण आहे शिल्पकलेमध्ये. यांचं नाव रघुनाथ मोहपात्रा. यानंतर ऑलिम्पियन फुटबॉलपटू फ्रांको यांचं निधन झालेलं आहे. भारताचे माजी ऑलिम्पियन आशियाई क्रीडा सुवर्णपदक विजेते गोमांतकीय फुटबॉलपटू फॉर्च्युनाटो फ्रांको वय 84 यांचं निधन झालेलं आहे. 1960 ऑलिम्पिक स्पर्धेत रोम येथे सहभाग त्यांनी घेतला होता. 1965 जकार्ता येथे आशियाई फुटबॉल क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात त्यांची महत्त्वाची कामगिरी आहे. त्यांनी मोलाचं कामगिरी केली होती. त्यावेळेस 1905 जकार्ता आशियाई फुटबॉल क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळालं होतं. संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचं त्यांनी नेतृत्व पण केलं आहे. संतोष करंडक कशाबद्दल आहे? फुटबॉलबद्दल. त्यामुळे लक्षात असू द्या. कोण आहेत? फुटबॉलपटू फ्रँको यांचं निधन झालेलं. यानंतर आंतरराष्ट्रीय घडामोडी. नेपाळमध्ये विश्वासदर्शक ठरावावर ओली सरकारचा पराभव झालेला आहे. नेपाळचे पंतप्रधान KP शर्मा ओली सरकारचं बहुमत प्रस्ताव जिंकण्यात आता अपयश आलेलं आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळचे नेते पुष्पकमल दहल यांनी ओली सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळं आता सरकार अडचणीत आलं आहे. बहुमतासाठी 136 मताची आवश्यकता असते, पण यांना 36 मतं मिळाल्यामुळं बहुमत हुकलेलं आहे. आणि नेपाळचे अध्यक्ष कोण आहेत? विद्यादेवी भंडारी. यानंतरची न्यूज आहे 5G तंत्रज्ञान आणि कोविड-19चा फैलाव यामध्ये काही संबंध नाही. यामध्ये अफवा पसरली होती. व्हॉट्सअप, फेसबुक, युनिव्हर्सिटीमध्ये बघा भरपूर विद्यार्थी अफवा पसरवण्यात पहिला क्रमांक पटकावतात. आणि यामध्येच आपल्या भारतामध्येही काही विद्यार्थी कमी नाहीत. अशा विद्यार्थ्यांनी स्वतःचं महत्त्वाचं ज्ञान त्यांनी पसरवलं की काय 5G तंत्रज्ञान आहे ना जे येते त्याच्यामुळे आता कोविडचा फैलाव होतोय. मग 5G तंत्रज्ञान मोबाईल टॉवरची चाचण्यांमुळे कोविडच्या विषाणूंची काय झाली दुसरी लाट आली असं त्यांनी अफवा पसरवली. यासाठी आता शासनाला काय करावं लागलं? परिपत्रक काढावं लागलं. आणि त्याच्यामधून मी PIBतली बातमी सांगतोय. असे दावे करून दिशाभूल करणारे जे अनेक संदेश विविध समाज माध्यमातून फिरत होते त्या संदर्भात दूरसंचार विभागाच्या हे लक्षात आलं आणि त्यांनी परत PIBवर टाकलं की हे असं काही नाही. दूरसंचार विभागाने जारी केलेल्या एका प्रसिद्धी पत्रकानुसार हे संदेश खोटे असून त्यात अजिबात तथ्य नाही. 5G तंत्रज्ञान आणि कोविड-19चा फैलाव यामध्ये कोणताही संबंध नसल्याचे सर्वसामान्य जनतेच्या माहितीसाठी त्यांनी सांगितले आपल्याला. आणि त्या संदर्भात त्यांनी प्रसिद्धीपत्रकही काढले की 5G तंत्रज्ञानामुळे कोविड वाढलेला नाही. याविषयी अफवा पसरवणाऱ्या आणि खोट्या माहितीमुळे फसगत करून घेण्याचे आव्हान त्यांनी सांगितले की फसगत करून घेऊ नका असं आव्हान जनतेला त्यांनी केलेलं आहे. महत्त्वाचं आहे 5G तंत्रज्ञान कोविडवर कोणताही त्यांनी हे केलं की याच्यामुळे कोविड वाढलेला नाही. यानंतर भारतीय अन्न महामंडळाचे औरंगाबाद आणि अमरावती येथे विभागीय कार्यालय तातडीने कार्यान्वित होणार आहेत. याचे मंत्री आहेत महाराष्ट्रातील राज्यमंत्री जे आहेत ना रावसाहेब दानवे यांनी हे केलेलं आहे. चांगलं काम झालेलं आहे महाराष्ट्रासाठी. मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील शेतकरी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे लाभार्थी, समाजसेवी संस्था, सरकारी संस्था आणि ग्राहक यांना मोठा लाभ होणार आहे. FCI म्हणजेच फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, यालाच आपण काय म्हणतो भारतीय अन्न महामंडळ. ही कार्यालय सुरू झाल्यामुळे कार्यक्षम जलद गतीने कामे होण्यास आपल्याला FCI संदर्भात विभागीय कार्यालयाशी संपर्क साधण्यासुद्धा आता सोयीस्कर होणार आहे. साधारण FCIची 5 क्षेत्रीय कार्यालये आणि बाकीसुद्धा असू शकतात. या संदर्भात प्रादेशिक कार्यालयसुद्धा कुठं कुठं आहेत ते पहा. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, ईशान्य भागात यांची 5 क्षेत्रीय कार्यालय आहेत आणि बाकीचे काय आहेत 26 प्रादेशिक कार्यालय आहेत. यामध्ये आता औरंगाबाद आणि अमरावतीमध्ये विभागीय कार्यालय सुरू होणार हे लक्षात असू द्या. जे आपण अन्न सुरक्षा कायदा आणला होता 2013ला, यामध्ये आपण काय केलं होतं 3 रुपये दरानं तांदूळ, 2 रुपये दरानं गहू आणि 1 रुपये दरानं भरड धान्य देणार होतो. या संदर्भात FCIचं काम महत्त्वाचं आहे. कारण अन्न सुरक्षा आपण प्रत्येक भारतातील नागरिकांना आपण अधिकार दिला आहे अन्न सुरक्षेचा. आणि मग जे FCI ज्यालाच आपण भारतीय अन्न महामंडळ आहे याची महत्त्वाची भूमिका आहे. त्या देशातील शेतकऱ्यांची उत्पादित केलेला शेतमाल खरेदी करायचा आणि तो साठवून ठेवायचा आणि नंतर परत रेशनिंगला तो माल दिला जातो. यालाच आपण काय म्हणतो जे सार्वजनिक वितरण व्यवस्था PDS याद्वारे आपल्याला अन्न भेटत असतं. आपण पाहिलं कोरोनाच्या महामारीत सगळ्यांनाच अन्न दिलं गेलं होतं. त्याच पद्धतीने FCIचं महत्त्वाचं काम काय पावसाळा, उन्हाळा, हिवाळा या ऋतूमध्ये त्यांची गोदामं फुल भरून ठेवलेली असतात. त्यासाठी अन्न साठवण, कोणतंही काय आलं तरी अन्नाचं संरक्षण करणे आणि अन्नाच्या बाबतीत अन्नाच्या अधिकाराचंही लोकांच्या ह्याच्यापासून अन्न सुरक्षा कायदा आलेला नाही त्या संदर्भात सुद्धा लोकांना फूड सिक्युरिटीचं काम करणं हे FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भारतीय खाद्य निगम हे लक्षात असू द्या.
आता फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाबद्दल माहिती व्यवस्थित आपल्या इकॉनॉमीच्या बुकमध्ये ते पाहून ठेवा. कशा पद्धतीने कार्य चालतं, त्याच्या गोदाम कसे असतात, त्याचा करार कशा पद्धतीने असतो, खरेदी कशी होती, काय होती, हे व्यवस्थित पाहून ठेवा. थँक्यू. अशा पद्धतीनं आपण 11 मे 2021च्या चालू घडामोडी पाहिल्या. तुम्ही लोकमान्य MPSC UPSC या चॅनल जॉईन केलं नसतं तर जॉईन व्हा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली टेलिग्राम लिंक फॉलो करून वेळोवेळी अपडेट मिळवत राहा. थँक्यू व्हेरी मच.